Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचा करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 15 व 16 एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 15 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे. बघूयात प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कोण अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, गोपी थोटाकुरा. यासंबंधीची अधिक माहिती बघा. पहिले भारतीय अंतराळ पर्यटक यांचं नाव आहे गोपी थोटाकुरा. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय असतील. राकेश शर्मा हे 1984ला अंतराळात गेले होते. गोपी थोटाकुरा हे कोणत्या मोहिमेअंतर्गत सफर करणार आहेत ते बघा. NS-25 या मोहिमेवर ते पर्यटक म्हणून सफर करणार आहेत. ही मोहीम आहे ब्ल्यू ओरिजिन या कंपनीची आणि या कंपनीचे संस्थापक आहेत ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस. येथे अपेक्षित प्रश्न बघा. पहिले भारतीय अंतराळ पर्यटक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर गोपी थोटाकुरा यांची. अंतराळात जाणारे ते कितवे भारतीय असतील? तर दुसरे. कोणत्या मोहिमेअंतर्गत ते अंतराळ सफर करणार आहेत ती मोहीम लक्षात ठेवा. ही मोहीम कोणत्या कंपनीची आहे आणि त्या कंपनीचे संस्थापक कोण आहेत त्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. समोरची माहिती बघा आता. ब्ल्यू ओरिजिनच्या न्यू शेफर्ड कार्यक्रमाअंतर्गत अंतराळात जाण्याची ही 7वी मोहीम आहे. आत्तापर्यंत अंतराळात जाणाऱ्या एकूण इतिहासातील 25 मोहिमा झालेल्या आहेत. आत्तापर्यंत 31 मानवांनी पृथ्वीच्या वातावरणाबाहेर उड्डाण करून अंतराळात प्रवेश केलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. गोपी थोटाकुरा हे प्रिझर्व्ह लाईफ कोर्स या जागतिक केंद्राचे सहसंस्थापक पण आहेत आणि हे जे केंद्र आहे हे महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा की हे कोणाशी संबंधित आहे असा एक प्रश्न येऊ शकतो आणि त्यांचा जन्म झालेला आहे आंध्र प्रदेशमध्ये. येथे अपेक्षित प्रश्न बघा. प्रिझर्व्ह लाईफ क्रॉप्स या जागतिक केंद्राचे सहसंस्थापक कोण आहेत यांचं नाव महत्त्वाचं आहे. आणि अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक गोपी थोटाकुरा यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला असा एक प्रश्न येऊ शकतो. असे 6 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. झोम्बी ड्रग्ससाठी खालीलपैकी कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, सिएरा लिओन. झोम्बी ड्रग्स जे आहे हा एक अंमली पदार्थ आहे. याला नाव आहे झोम्बी ड्रग्स किंवा कुश. हे नाव पण लक्षात ठेवा, हा पण प्रश्न येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा आता. दीपेंद्र सिंग एरी आंतरराष्ट्रीय T20 त्यांनी एका षटकात सलग 6 षटकार मारणारा कितवा फलंदाज ठरला? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, तिसरा फलंदाज ठरलेला आहे तो. आंतरराष्ट्रीय T20मध्ये त्यांनी 2 अर्धशतक 300हून अधिक स्ट्राईक रेटने करणारा तो जगातील प्रथमच फलंदाज ठरलेला आहे आणि हे वाक्य पण महत्त्वाचं आहे. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. दीपेंद्र सिंग एरी एका षटकात 6 षटकार मारलेले आहेत त्यांनी. आंतरराष्ट्रीय T20मध्ये एका षटकात 6 षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी ही कामगिरी करणारे प्लेयर बघा. 1 नंबरला युवराज सिंग, 2007च्या वर्ल्ड कपमध्ये यांनी इंग्लंड विरुद्ध 6 षटकार मारले होते. 2 नंबर आहे कॅरॉन पोलार्ड, वेस्ट इंडिजचा प्लेयर आहे. 2011मध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध त्यांनी 6 षटकार मारले होते. तर दीपेंद्र सिंग एरी हा नेपाळचा खेळाडू आहे आणि त्यांनी 2024मध्ये कतार या संघाविरुद्ध 6 षटकार मारले होते. हा सामना ACC मेन्स प्रीमियर कप या स्पर्धेतील आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा. नुकताच एका षटकात 6 सिक्सर मारणारा दीपेंद्र सिंग एरी हा कोणत्या देशाचा प्लेयर आहे? तर नेपाळ. एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणारा दीपेंद्र सिंग एरी हा कितवा फलंदाज असेल? तर तिसरा. कोणत्या संघाविरुद्ध त्यांनी 6 सिक्स मारले? तो संघ लक्षात ठेवा, कतार संघ. आणि जी स्पर्धा आहे ती स्पर्धा महत्त्वाची आहे. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. हॅवर्डने दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर पुरस्कार किंवा पदवीने कुणाला सन्मानित केले?
हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, अवंतिका वंदनापू. यासंबंधीची अधिक माहिती बघा. अवंतिका वंदनापू साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. ही घोषणा केलेली आहे हार्वर्ड विद्यापीठाने. अवंतिका वंदनापू या मूळच्या हैदराबाद तेलंगणाच्या रहिवासी आहेत. त्यांचं क्षेत्र आहे भारतीय अमेरिकन अभिनेत्री आहेत त्या, आणि त्यांचं वय आहे 19 वर्ष. त्यांना हा गौरव उत्कृष्ट कामगिरी, कला आणि समाज योगदानासाठी दिलेला आहे. यांच्यावरचे अपेक्षित प्रश्न बघा. साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर अवंतिका वंदनापू. ही घोषणा कोणामार्फत करण्यात आली, तर हार्वर्ड विद्यापीठामार्फत. नुकताच साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित अवंतिका वंदनापू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत, तर तेलंगणा. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, तर त्या अभिनेत्री आहेत. त्यांचं वय लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, कारण वयावर मागे खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेले आहेत. असे 5 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. हवाई टॅक्सीची निर्मिती करणारे भारतातील पहिले शहर कोणते? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, मोहाली. यासंबंधीची अधिक माहिती बघा. देशातील पहिली हवाई टॅक्सी मोहाली पंजाबमध्ये सुरू करण्यात आलेली आहे, आणि ही उभारणी कुलजीत सिंह जे की एक NRI आहेत त्यांनी केलेली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हवाई टॅक्सीची निर्मिती करणारे मोहाली हे भारतातील पहिले शहर असेल. हवाई टॅक्सी ही इलेक्ट्रिक व्हेकल टेक ऑफ अँड लँडिंग एअरक्राफ्ट म्हणजेच eVTOL यावर आधारित आहे. सरासरी वेग आहे 350, वजन आहे 1400 किलो, वाहन क्षमता आहे 700 किलो, आणि उड्डाण करण्याची क्षमता आहे 6500 मीटर उंचीपर्यंत. समोरचा प्रश्न बघा आता. T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, रोहित शर्मा. IPLमध्ये त्यांनी हा पराक्रम केलेला आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. रोहित शर्मा T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्यांचा संघ आहे मुंबई इंडियन्स, आणि त्यांनी चेन्नई सुपर किंग्स या संघाविरुद्ध हा पराक्रम केलेला आहे, आणि स्टेडियम होतं वानखेडे स्टेडियम. IPLमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा ख्रिस गेल या प्लेअरच्या नावावर आहे, ते पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा आता. पुढील विधानांचा विचार करा. चलनवाढीचा राज्यनिहाय सर्वाधिक दर हा मणिपूरमध्ये आहे, आणि हा प्रश्न, हे स्टेटमेंट बरोबर आहे. चलनवाढीचा राज्यनिहाय सर्वात कमी दर हा दिल्लीमध्ये आहे, आणि हे विधान पण बरोबर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, ए व बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. यासंबंधीची अधिक माहिती बघा. इन्फ्लेशन रेट 2024. चलनवाढीचा राज्यनिहाय सर्वाधिक दर आहे मणिपूरमध्ये 10.96%. 2 नंबरला आहे ओडिशा, 3 नंबर तेलंगणा, आणि 4 नंबरला हरियाणाचा क्रमांक लागतो. तर चलनवाढीचा राज्यनिहाय सर्वात कमी दर आहे दिल्ली 2.42%, आणि 2 नंबरला गोवा आहे. महाराष्ट्राचा चलनवाढीचा दर आहे 4.69%, आणि हा आकडा पाठ ठेवा. तर भारतीय चलनवाढीचा दर हा 5.09% आहे. हे दोन्ही आकडे तुम्हाला पाठ ठेवायचे आहेत. येथे अपेक्षित प्रश्न बघा. चलनवाढीचा राज्यनिहाय सर्वाधिक दर असणारं राज्य कोणतं, तर मणिपूर. चलनवाढीचा राज्यनिहाय सर्वात कमी दर असणारं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता, हे दोन्ही लक्षात ठेवा, दिल्ली आणि गोवा. महाराष्ट्राचा चलनवाढीचा दर हा 2024मध्ये किती आहे? 2024मध्ये भारताचा चलनवाढीचा दर किती आहे? चारही प्रश्न अतिमहत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा आता. 85 वर्षावरील सर्वाधिक मतदार कोणत्या राज्यात आढळतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, महाराष्ट्र. समोरचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शाश्वत सर्वसमावेशक विकास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, लंडन. यासंबंधीची अधिक माहिती बघा. शाश्वत सर्वसमावेशक विकास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन लंडन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, आणि लंडन हे ठिकाण कुठे आहे, तर ब्रिटन. भारतातून 64 संशोधक यासाठी सहभागी झाले होते. याचं आयोजन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील 1933मधील द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त करण्यात आले होते. समोरचा प्रश्न बघा आता. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024मध्ये भारताच्या राधिका गुलनुरा हिने कोणते पदक जिंकले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, रौप्य पदक. या स्पर्धेचं ठिकाण पण महत्त्वाचं आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 ठिकाण आहे बिश्केक, कझाकिस्तान. दिनांक 11 ते 16 एप्रिल 2024 दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विजेती आहे नानोका ओझाकी. यांनी सुवर्णपदक जिंकले आणि या जपानच्या खेळाडू आहेत. यांनी पराभूत केलेला आहे राधिका गुलनुरा आणि यांनी रौप्य पदकावर समाधान मानलेलं आहे आणि यांचा देश आहे भारत. वजनी गट आहे 68 किलो वजनी गट आणि 23 वर्षाखालील ही स्पर्धा होती. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर बिश्केक, कझाकिस्तान. या स्पर्धेची सुवर्णपदक विजेती खेळाडू कोण आहे आणि ती कोणत्या देशाची आहे? राधिका गुलनुरा यांनी कोणते पदक जिंकले हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्यांचा वजनी गट एक लक्षात ठेवा, 68 किलो वजनी गटात त्यांनी हे विजेतेपद मिळवलेलं आहे. समोरचा प्रश्न बघा. यंदा होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ॲथलेटिक्समधील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्यांना खेळाडूंना जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या वतीने किती बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, $50,000 अमेरिकन डॉलर. यासंबंधीची अधिक माहिती बघा. सुवर्णपदक विजेत्या ॲथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून $50,000 अमेरिकन डॉलर देण्याची घोषणा. यांचा प्रकार आहे ट्रॅक अँड फील्ड आणि ही घोषणा महासंघाचे अध्यक्ष आणि माजी ऑलिम्पिकपटू सेबॅस्टियन को यांनी केलेली आहे. समोरचा प्रश्न बघा आता. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात दिव्यांगाची लोकसंख्या किती टक्के होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 2.6%. यासंबंधीची अधिक माहिती बघा. महाराष्ट्रात 30 वर्षांनी अपंगांचे सर्वेक्षण असा एक लेख आला होता. अपंग कल्याण विभागाने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे. राज्यातील अपंगांची संख्या 2011च्या जनगणनेनुसार 29,63,000 आहे आणि हा आकडा महत्त्वाचा आहे, पाठ ठेवा. एकूण लोकसंख्येमध्ये दिव्यांगांचे प्रमाण आहे 2.6%. जुन्या कायद्यामध्ये दिव्यांगाचे 7 प्रकार होते, तर नवीन कायद्यात दिव्यांगाचे किती प्रकार असतील? तर 21. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. महाराष्ट्रात 30 वर्षांनी झालेल्या अपंगांचे सर्वेक्षण यासंबंधीचा शासन निर्णय कोणत्या विभागाने प्रकाशित केला? तर अपंग कल्याण विभागामार्फत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यांमध्ये अपंगांची संख्या 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? तर 29,63,000. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येमध्ये अपंगांचे प्रमाण किती टक्के आहे? तर 2.6%. आणि नवीन कायद्यानुसार दिव्यांगाचे किती प्रकार राज्यात पाहावयास मिळतात? तर 21. 2 आणि 3 नंबरचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. समोरचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी कोणत्या IIT संस्थेमार्फत नुकतेच रोग ट्रॅकिंगसाठी नॅनो सेन्सरचे अनावरण केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, IIT जोधपूर. समोरचा प्रश्न बघा आता. नुकताच निधन झालेल्या लिन रेडबँक कोणत्या देशाच्या लेखिका होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, ब्रिटिश लेखिका आहेत त्या. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. लिन रेडबँक ब्रिटिश लेखिका आहेत त्या आणि त्यांचं 94व्या वर्षी निधन झालेलं आहे. लहान मुलांसाठी लिखाण यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांनी लिहिलेले 4 पुस्तकं महत्त्वाचे आहेत. द रिटर्न ऑफ द इंडियन, द सिक्रेट ऑफ द इंडियन, द मिस्ट्री ऑफ द कबर्ड आणि द की टू द इंडियन. या 4 कादंबऱ्या लहान मुलांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. 1960मध्ये त्यांची एक प्रसिद्ध कादंबरी प्रकाशित झाली होती, द इंडियन इन द कबर्ड. या कादंबऱ्या देतील तुम्हाला आणि विचारतील की याची लेखिका कोण आहेत किंवा लिन रेडबँक या कोणत्या देशाच्या लेखिका आहेत असा एक प्रश्न येऊ शकतो. त्यांचं लिखाण खास करून कोणासाठी होतं असा एक प्रश्न येऊ शकतो आणि या कादंबऱ्यावर एक प्रश्न येऊ शकतो. असे 3 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पीटर हिग्च यांचे नुकताच निधन झाले.
त्यांनी कोणत्या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 2013 मध्ये. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. पीटर हिग्स यांचे निधन 8 एप्रिल 2024ला झाले होते, वयाच्या 94व्या वर्षी. स्कॉटिश विद्यापीठात ते प्राध्यापक होते. गॉड पार्टिकल म्हणजेच देवकण यांच्यासाठी ते प्रसिद्ध होते किंवा या नावाने त्यांना ओळखलं जातं. 1964 मध्ये त्यांनी हिग्स मेकॅनिझम सिद्धांत मांडला होता. त्यांना 2013 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले होते. कोणासोबत? फ्रँकाइस एंगलर्ट यांच्यासोबत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती लक्षात ठेवा. यांच्यावर खास करून एकच प्रश्न येऊ शकतो की यांना नोबेल पारितोषिकाने कोणत्या वर्षी सन्मानित करण्यात आले आणि कोणत्या व्यक्तीसोबत त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. प्रश्न होता, राज्यातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेजची उभारणी कोणत्या शहरात करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर ए, मुंबई. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.